5वे सागरी मत्स्य व्यवसाय सर्वेक्षण, 5th सेन्सस ऑफ मरीन फिशरी इन इंडिया। भारत सरकारने डिजिटल आधारित डेटा संकलनासाठी व्यास NAV नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करून अधिकृतपणे 5वी सागरी जनगणना सुरू केली आहे। 28 एप्रिल 2025 रोजी मुंबईत झालेल्या कोस्टल स्टेट्स फिशरीज कॉन्फरन्स 2025 दरम्यान हे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आले, ज्याचे अध्यक्षपद केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग यांनी भूषवले। देशातील शेवटची सागरी गणना 2016 मध्ये झाली होती। कोची येथील सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट CMFRI ने व्यास NAV विलेज जेटी अप्रेझल नेव्हिगेटर ॲप विकसित केले आहे। जनगणना पर्यवेक्षक मासेमारी गावे, मासेमारी केंद्रे आणि मासेमारी बंदराच्या फील्ड पडताळणीसाठी व्यास NAVचा वापर करतील। जनगणनेतील ठळक मुद्दे: 5वी सागरी जनगणना ही डिजिटल भूसंदर्भित ॲप आधारित प्रणाली असेल। जनगणनाकर्त्यांना व्यास NAV ॲपसह प्री इन्स्टॉल केलेले टॅबलेट प्रदान केले जातील। जनगणना गणक ॲपद्वारे जनगणनेचा डेटा डिजिटल स्वरूपात भरतील। त्यामुळे जनगणनेच्या डेटाच्या संकलन आणि सारणीतील त्रुटी दूर होतील किंवा कमी होतील। यामुळे डेटा संकलनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित होईल। 5व्या सागरी जनगणनेची वैशिष्ट्ये: ही जनगणना एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत केली जाईल। यामध्ये सागरी मासेमारी गावे, सागरी मासेमारी केंद्रे आणि 9 किनारी राज्यामधील 1.2 दशलक्ष कुटुंबे समाविष्ट असतील। जनगणनेत मत्स्यपालन करणाऱ्या कुटुंबांची लोकसंख्या, शास्त्रीय आणि सामाजिक आर्थिक माहिती गोळा केली जाईल। सरकारी योजनांचा त्यांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम देखील दस्तऐवजीकरण केला जाईल। या जनगणनेत मच्छीमार, मासेमारी गावे आणि मासेमारी बंदरे यांच्या पायाभूत सुविधांचे दस्तऐवजीकरण केले जाईल। 5व्या सागरी जनगणनेत सहभागी असलेल्या संस्था: केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्य व्यवसाय विभागाकडून 5वी सागरी गणना समन्वयित केली जात आहे। केंद्रीय सागरी मत्स्य व्यवसाय संशोधन संस्था CMFRI ही गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या 9 किनारी राज्यांमध्ये सागरी मत्स्य व्यवसाय गणना राबवण्यासाठी नोडल एजन्सी असेल। भारतातील सागरी जनगणना: पहिली 1948 ते 49, दुसरी 1980। त्यात महाराष्ट्र वगळता सर्व किनारी राज्यांचा समावेश होता। महाराष्ट्रात 1979 मध्ये राज्य सरकारने जनगणना केली होती। तिसरी 2005 आणि चौथी 2010। धन्यवाद।